काय झाले काय झाले? गुड्डू आते आले तर आता गुड्डू आत्याला पटकन मी आंघोळ करून दिले आणि मस्त गुड्डू आत्याने कुठली तर ह्या बघा डोळीच्या चिंबोऱ्या बोलतात किती आहेत या 5 आहेत वाटते. पण भरलेले आहेत. आता ही काय तिघं चौघच खाणार आहेत, आम्ही दोघी तर नाही. तरी आहे मस्त चिंबोर. हॅलो गुड मॉर्निंग, कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर चला मस्त सुंदर सकाळ झालेली आहे आणि झालं थोडीफार कामं. आता जेवणाचं मेन बघायचं आहे आता. जेवणाचं असं की आता यांना काल आम्ही गेलेलो माहुलला, तर तिथं त्यांच्या मित्राने दिल्या चिंबोऱ्या 5 का 6. तर मग या लोकांसाठी चिंबोऱ्या बनवायच्यात. तर आई बनवतात, कांदा बाबांनी कापून दिलाय, मी भाजला आहे. आता आई खोबरं वगैरे किसतात. मग मी बाकीचं करून घेते. जसं आता भात टाकून घेतला पटकन, कारण वाजले 10:30. बापरे काहीच नाही अजून, कारण गौरांच्या शाळेत सोडायला लागतं आणि मला असं असतं की फटाफट फटाफट आपलं 12 वाजेपर्यंत तरी सगळं काम रेडी झालं पाहिजे असं. पण काय होत नाही. तरी पण आता मी फटाफट करण्याचा प्रयत्न करेन. फटाफट आमच्यासाठी डाळ टाकते तिखटवाली. आता काय करू विचार. आणि भाजी तर आहे तोंडलीची. आणि यांच्यासाठी आता मी पटापट कोलंबी साफ करते. कोलंबी तेल कांद्यावर बनवायची आहे तर ती पटकन टाकते. मग आई तोपर्यंत चिंबोरीचं टाकतील आणि मग मला दोघांची आंघोळ, त्यांचा नाश्ता, असं तसं सगळं बाकी. चलो आता बडबड नाही करत, व्लॉगला सुरुवात करूया. आणि साखरपुडा कधी येते तुम्हाला कमिंग ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच, तर कंटिन्यू राहा आणि पूर्ण ब्लॉग बघा. आवडलंच तर लाईकसुद्धा करा आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा. आणि त्याला घेऊन बसलेत बाबा आणि पाणी ठेवलं आहे आणि त्यांची आंघोळ करणार आहे मी. पहिला पटापट मी कोलंबी साफ करते आणि चिंबोऱ्या दाखवते तुम्हाला. तर ह्या बघा डोळीच्या चिंबोऱ्या बोलतात किती आहेत या 5 आहेत वाटते. पण भरलेले आहेत. आता ही काय तिघं चौघच खाणार आहेत, आम्ही दोघी तर नाही. तरी आहे मस्त चिंबोऱ्या, काय बाबा साफ करते. मग पण व्हायचं काय झाले गुड्डू आते आले तर आता गुड्डू आत्याला पटकन मी आंघोळ करून दिले आणि मस्त गुड्डू आत्याने कुठली मुनिया पैठणी लावले. मुनिया पैठणी. हा तयारी करा. काय झालं खाऊ पण ठेवला, खाऊ ठेवला बबल्याला. चलो चाललो गौरांना घेऊन. एवढी जबरदस्त काही झाली ना काय सांगू तुम्हाला. एकट्याच पण झोपला नाही, जागाच राहिला. फटाफट सगळं बनवलं. तरी आईने आता चिंबोरीचं कालवण टाकलं, चपात्या वगैरे बनवल्या. आता चालले याला घेऊन. येता पानं घेऊन आले. बरं झालं शाळेत, पण लेट गेली ना त्याला बाहेर उभा केलं. लेट झाली मग कितीला निघाले मी? 12:39ला निघाले. गोंदी माझी गोंदी बघ कशी पानं जमा करून आणले मी. तरी मला शाळेत लक्षात नाही आली. मग इथं तो झेरॉक्सचं दुकान नाही का ते राजू टेलरचं, तिथून घेतली मी. मला संध्याकाळचं टेन्शन नाही, पायावर पाणी घेते. पानांचं टेन्शन गेलं माझं संध्याकाळचं. बाबा गेले ना, दिसले मला. इथं घेतलेले आहेत मी भाकरी करायला. भाकरीचं पीठ म्हणून घेतलं, चहा ठेवलं आणि भांड्यांचा पसारासुद्धा उरकलेला आहे. तर आता पहिला मी चहा पिऊन घेणार आहे आणि मग भाकरी बनवणार. तर चला. तर आता वाजले 4:30 पावणे 5. इकडं माझी भाकरी मस्त फुगली बघा. भाकरींचं काम चालू आहे आणि त्यांच मस्त झोपलाय, त्याच्यामुळं अगोदरच पटापट करून घेते मी भाकरी. असं कंटाळालाय ना, असं अंग दुखतंय माझं की काय सांगू. झालंय ओटा वगैरे पुसला, भांडी सगळी घासून घेतली, झाडू मारला. तरी लादी पुसायची आहे. बघू जरा नंतर पुसली तर पुसते, नाही तर मग उद्याच पुसेन. आता तर पुसायचं वाटत नाही मला. सांग विंग दुखायला लागले पुरं.
ए चाटू नको बाबल्या, तुला ठेवलाय खाऊ. थांब थांब जरा. सगळीकडून झाडू मारून घेतला, भांडी झाली, ओटा झाला. आता जेवायची फक्त 3 जणच आहेत, भाऊ, आई आणि बाबा. काढून ठेवलंय मी. 8:30 वाजले. 8:30 वाजता झालंय माझं. फक्त आता 2 वेळा कपडे होतील ते टाकायचे. याला भरवायचंय. आता गोळी खाते मी पहिला. जेवण झालंय माझं, गोळी खाते पहिला. आणि बाईला कसं आहे बघा, काय पण होऊ दे, किती पण आजारी पडू दे, काय पण होऊ दे, पण घरातलं काम ते करायलाच लागतंय. काय रे सोनू, आज PMG मध्ये जायचा विचार होता, कपडे चेंज करायला, पण जाऊ दे, बरं झालं नाही गेली. अंग दुखायला लागला आणि थंडी सुद्धा पडली. काय झालं सोना, काय झालं? चाटू नको, भूक लागली. मला माहिती आहे भूक लागली सोनाला. बेडशीट पण चेंज करायची होती. असा विचार केला का मी उद्या गौरांशला सोडायला नाही जाणार शाळेत. मी किती पण वाजू दे, 2 वाजू दे, 3 वाजू दे, हळूहळू कामं करत राहील. म्हणजे उद्या पण शाळेत सोडायला म्हणजे जायचं असलं ना, मग घाई होते आणि कामं पूर्ण करायचं हे असते. काय रे बाबला, काय रे शोना? हां चल, याला औषध पण द्यायचं आहे मला, वाफ दिले यांनी. आता गौरांचा अभ्यास सुद्धा झाला आहे. आणि हे आता असं माझं रुटीन झालं आहे ना, तर मला अभ्याससुद्धा घ्यायला भेटत नाही. आणि आत्ता थोडंसं म्हणजे वेळ भेटला मला, भाकरी वगैरे करून मग मंदिरात वगैरे इकडचं सगळं. मग ते फक्त मी बटाटी आमच्यासाठी तळली आणि वांगा एकदम मस्त लागतो. वांगा तळला की मी बटाट्याचे काप तळते, तसे वांग्याच्या काप तळले तर खूप छान लागले. आणि डाळ तर होते आणि आम्ही दोघीच होतो. या लोकांसाठी चिंबोऱ्या वगैरे होत्या. काय रे, ये. तर मग म्हणून याच्याने टाईम भेटल्यानंतर भाजी वगैरे काही बनवायचं असलं ना की खूप टाईमपास होतो. आणि भाजीचं असल्यावर टाईमपास होतो. आता मी गाजर बघत होते, गाजर हलवा बनवायला, पण ते 10 वाले बांधलेले असतात ना पिशवीमध्ये, ते नव्हते. म्हणून मी आणले नाही, तर मुलींना तेच दिले असते. आणि असा विचार केला मी की मुलींना ना उद्या फक्त प्रसाद द्यायचा, खीर वगैरे तिथं खायला लावायची आणि मग घरी पाठवायचं. मग पुढच्या गुरुवारी पाहिजे तर मग मी मुलींना जेवण देईल. का माहिती आहे का, जर नुसतं मुलींचं पूजन असतं ना तर काय नव्हतं, पण मुलींचं पूजन परत बायका पण आम्ही पूजतो, तर बायका पण येतात. मग त्यांच्या म्हणजे खूप धावपळ होते. त्याच्यामुळं मग जेवणात मुलींचा टाईम जाईल, म्हणून मग काहीतरी खीर वगैरे बनवायची आणि मग ती मुलींना प्रसाद म्हणून देणार. आणि मग पुढच्या गुरुवारी वगैरे त्याला मुलींना जेवण देणार, असं करणार. चला आता याला जरा घेते, ये.